महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निकाल आता लागायला सुरुवात झालेली आहे आणि आता दुपारी 1:30 वाजता आम्ही हा व्हिडिओ शूट करतोय तोपर्यंत जे चित्र स्पष्ट झाले त्यानुसार दिसतंय की महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष सुद्धा आता भारतीय जनता पक्ष असणार आहे। एकूण जे 731 जिल्हा परिषदेच्या सीट्स आहेत त्या एकूण सीट्समध्ये जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचे 177 पेक्षा जास्त उमेदवार आघाडीवर आहेत किंवा निवडून आलेले आहेत। 2 नंबरला आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 106 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। 3 नंबरला आहे शिवसेना शिंदे गट 104 जागा, त्यानंतर आहे काँग्रेस 48 जागांवर, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 18 जागांवर आणि शिवसेना उभाटा 27 जागांवर। म्हणजे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती जर असं गणित बघितलं तर महायुती महाविकास आघाडीच्या 4-5 पट जास्त आहे एवढं चित्र इथं दिसतंय। यामध्ये एकूण जिल्हा परिषदांचं चित्र बघितलं तर 12 पैकी 7 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे किंवा जास्तीत जास्त सीट्स त्यांच्या निवडून आलेल्या आहेत। काही ठिकाणी स्पष्ट बहुमत आता मिळालेलं आहे। यामध्ये शिवसेना शिंदे गटाला 2 जिल्हा परिषदा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 1 जिल्हा परिषद मिळू शकते, ती अर्थातच आहे पुण्याची। दादांचं पुण्यावर प्रेम होतं आणि पुण्याचं देखील दादांना प्रेम मिळताना इथं दिसतंय। महापालिकांच्या निकालामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारलं गेलं असलं तरी जिल्हा परिषदे मात्र दादांनी आपणच दादा आहोत हे सिद्ध केलंय। पुणे जिल्हा परिषदेमध्ये काय चाललंय ते बघण्या अगोदर एक अपडेट म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये देखील कोल्हापूरच्या महानगरपालिकेसारखंच चित्र आहे। म्हणजे सर्वात मोठा पक्ष इथं काँग्रेस जरी असला तरी एकूण महायुतीतले 3 पक्ष मिळून जर आले तर त्यांची आकडेवारी काँग्रेसपेक्षा जास्त होते आणि अशीच गोष्ट इतर ठिकाणी सुद्धा दिसते। लातूरमध्ये देखील भारतीय जनता पक्ष सध्या तरी सर्वात मोठा पक्ष आहे, तरी त्याला फॉलो करताना काँग्रेस दिसते। इथं जर फक्त पुण्याचा निकाल बघायचा म्हटला तर एकूण 73 जागा होत्या जिल्हा परिषदेच्या आणि या 73 जागांच्या पैकी जवळजवळ 36 जागांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आघाडीवर आहे किंवा काही ठिकाणी निवडून आलेला आहे। म्हणजे 37 जागांचा निकाल ऑलरेडी लागलेला आहे। त्या 37 जागांमध्ये कोण कोण निवडून आले ते मी पुढे सांगतोच, पण एकूण आकडेवारीमध्ये बघितलं तर 36 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहेत असं सध्या तरी चित्र दिसतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5 जागा मिळत आहेत, भारतीय जनता पक्षाला 18 मिळत आहेत, तर शिवसेना शिंदे गटाला 12 जागा तिथं मिळत आहेत असं एकूण चित्र आता सध्या दुपारी 1:30 वाजेपर्यंत दिसतंय। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा स्पष्ट विजयाच्या दिशेने वाटचाल चालू आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी नसल्या तरी कदाचित पूर्ण बहुमत हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळेल असं पुण्याचं चित्र आहे। याशिवाय पुण्यातले आणखी 2 अत्यंत महत्त्वाचे निकाल आहेत, ते आहेत पंचायत समित्यांतले। बारामतीमध्ये अर्थातच राष्ट्रवादीचं अनेक वर्षांपासूनचं वर्चस्व आहे, पण त्या वर्चस्वामध्ये यावेळेला काही बदल होईल की काय असं वाटत होतं, पण अजितदादांचं जे दुर्दैवी निधन झालं त्यानंतर या निकालामध्ये कोणताही बदल झालेला नाही। एकूण 12 पैकी 10 जागी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झालाय। तर सर्वात महत्त्वाचा आणि जबरदस्त निकाल लागलाय तो म्हणजे मावळमध्ये पंचायत समितीच्या एकूण 15 पैकी 15 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या आहेत। मावळचे आमदार आहेत सुनील शेळके आणि सुनील शेळकेंनी हा करिश्मा करून दाखवलेला आहे। अर्थात त्यांची विधानसभेची आकडेवारी देखील अशाच प्रकारची असते की ते मोठ्या मार्जिननं जिंकून येतात आणि तसंच काहीतरी मार्जिन त्यांनी या पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील दाखवून दिले। आता पुणे जिल्हा परिषदेमध्ये एकूण जे निकाल हातात आलेले आहेत आतापर्यंत त्यामध्ये कोण कोण जिंकलेला आहे म्हणजे ज्यांचा निकाल पूर्ण लागलेला आहे त्यांची आकडेवारी सांगतो। जुन्नरमध्ये ओतूरमध्ये छाया तांबे राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत, बोरीमध्ये कल्पना काळे विजयी झालेले आहेत, आळे मंगेश काकडे शिवसेनेकडून विजयी झालेले आहेत, राजुरीमध्ये स्मिता कणसे शिवसेना शिंदे गटाचे विजयी झालेले आहेत, सावरगावमध्ये गुलाबराव पारखे शिवसेना विजयी झालेले आहेत। आंबेगावमध्ये जाऊया, आंबेगावमध्ये पारगाव तर्फ अवसरे मध्ये विवेक वळसे पाटील जे एक हाय प्रोफाईल लढत होती ते विजयी झालेले आहेत। कळंबमध्ये प्रीती थोरात विजयी झालेले आहेत, शिनोलीमध्ये शीला लोहकरे राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत, अवसरीमध्ये विष्णू हिंगे राष्ट्रवादी विजयी झालेले आहेत, शिरूरमध्ये कवठे यामाई राजेंद्र गावडे विजयी झालेले आहेत भारतीय जनता पक्षाचे, न्हावरामध्ये वृषाली वाळके राष्ट्रवादीच्या विजयी झालेले आहेत, रांजणगाव गणपतीमध्ये स्वाती पाचुंदकर भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेले आहेत, खेडमध्ये कुरळीमध्ये विनया मुंगसे राष्ट्रवादीकडून विजयी झालेले आहेत, मावळमध्ये टाकवे बुद्रुकमध्ये अनंता पावसे राष्ट्रवादीकडून, इंदुरीमध्ये पल्लवी दाभाडे राष्ट्रवादीकडून, खरकाळेमध्ये दीपाली हुलावले राष्ट्रवादीकडून, कुसगावमध्ये संतोष राऊत राष्ट्रवादीकडून आणि सोमाटणेमध्ये मनीषा मुरे राष्ट्रवादीकडून विजयी झालेले आहेत। म्हणजे थोडक्यात मावळमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार जिल्हा परिषदेचे देखील राष्ट्रवादीचे निवडून आलेले आहेत आणि सर्वच्या सर्व पंचायत समित्यांचे देखील निवडून आलेले आहेत। मुळशीमध्ये पिरंगुटमध्ये
आबा शेळके शिवसेना उभाटाचे निवडून आलेले आहेत. हवेलीमध्ये कोरेगाव मूळ सुरेखा हरगुडे राष्ट्रवादीकडून, पेरणेमध्ये किरण साखोरे भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेले आहेत. दौंडमध्ये खडकी वीर धवल जगदाळे राष्ट्रवादी, पुरंदरमध्ये गराडे रुपाली झेंडे राष्ट्रवादीकडून, बेलसरमध्ये ज्ञानोबा यादव भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेत. वेल्हेमध्ये विंझरमध्ये अमोल नडावडे राष्ट्रवादीकडून, तर वेल्हे बुद्रुकमध्ये तानाजी मांगडे राष्ट्रवादीकडून विजयी झालेले आहेत. भोरमध्ये भोंगवली मध्ये चंद्रकांत बाठे अपक्ष विजयी झालेत आणि बारामतीमध्ये सुपेमध्ये पल्लवी खेत्रे राष्ट्रवादीकडून विजयी झालेले आहेत. इंदापूरमध्ये भिगवण मधला निकाल आलाय आणि त्यामध्ये मेघना बंडगर राष्ट्रवादीकडून विजयी झालेले आहेत. आणखी एक इंदापूर मधला निकाल येणं एक्सपेक्टेड आहे, तो म्हणजे हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील तिथून निवडणूक लढवत आहेत, त्या राष्ट्रवादीकडून लढवत आहेत, त्या आघाडीवर आहेत, पण त्यांचा निकाल अजून हातात आलेला नाही. दुपारी 1:30 वाजताची ही अपडेट आहे. एकूण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये जे चित्र दिसतंय ते दिसतंय की अजितदादा आज जरी नसले तरी अजितदादांच्या पक्षानं या ठिकाणी गुलाल उधळलाय. अजितदादांच्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे आणि कदाचित पुढच्या एका तासाभरात त्यांचं पूर्ण बहुमत स्पष्ट होईल देखील. पण यामध्ये एक गोष्ट दिसते ती म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रानं मोठ्या प्रमाणावर भरभरून मतदान अजितदादांच्या पक्षाला केले. फक्त पुण्यामधलेच हे चित्र नाही तर एकूणच महाराष्ट्रातलं असं चित्र आहे ज्यामध्ये अजितदादांच्या पक्षाला भरपूर मतदान झाले. जास्तीत जास्त जिल्हा परिषदामध्ये पंचायत समित्यामध्ये त्यांना जागा मिळालेल्या आहे. एकूण पुणे जिल्ह्यातल्या 13 पंचायत समित्यांमध्ये देखील जास्तीत जास्त सीट्स म्हणजे पंचायत समित्या या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात आहेत. त्याची आकडेवारी अजून फायनल यायची आहे, पण मावळ बारामती या 2 ठिकाणी पूर्णपणे आणि स्पष्टपणे बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळते. म्हणजे थोडक्यात अजित पवार जरी आज आपल्यात नसले तरी अजित पवारांचा जो ग्रामीण महाराष्ट्रातला पुण्यामधला जो त्यांचा टच होता तो कायम आहे आणि त्याच्या जीवावर त्यांनी इथं एक मोठा आकडा मिळवलेला आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी इथंच थांबूया. पुण्यानंतर आणखी काही जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन आम्ही थोड्याच वेळात येतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.